माननीय सदस्यगण, आप लोगों का घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास आपण अकोल्यातले अपडेट्स घेऊया. अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉक्टर अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोघांच्या तासाभराच्या भेटीत पुढच्या राजकीय निर्णयाबद्दल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अभय पाटील हे तब्बल 4,16,000 मतं घेत दुसऱ्या स्थानावर राहिले होते, तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉक्टर पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. मात्र एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात नुकतीच त्यांची भेट घेत मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय. आता शिंदे सेनेत मी माननीय एकनाथजी शिंदेंना भेटलो तर त्यांनी विचारलं की काय पाहिजे डॉक्टर साहेब. म्हटलं मला काही नाही पाहिजे, तुम्हाला द्यायचं असेल तर माझ्या जिल्ह्यासाठी काय देताय तुम्ही हे मला तुम्ही पहिले सांगा, मग मी येईल. कारण की व्यक्तिगत तर काय, व्यक्तिगत यांनी काही म्हणजे माझ्या हिशोबाने ही काही फार महत्वाची गोष्ट नाही आहे. त्या जिल्ह्याचा विकास अजून आहे याच्यापेक्षा जास्ती झाला पाहिजे. पूर्ण जिल्ह्याभरच काम केलेलं आहे. त्यावेळेस युतीमध्ये नितीन देशमुख होते, त्यांचे काम केलेलं आहे. जी काही मदत करता आली सक्रिय होतो. पण त्याच्यानंतर काय झालं की मी महाराष्ट्र प्रदेशला महासचिव होतो, त्या पदावरून मला काँग्रेसने काढून टाकलं आणि काही न करता काढून टाकलेलं आहे. मग जेव्हा की मी एक्सपेक्ट करत होते की मला पदोन्नती भेटेल जेणेकरून मी जिल्ह्यात काही काम करू शकेल, तर तसं न करता त्यांनी काही पण न सांगता पदावरून काढून टाकलं. हे मला अपमानास्पद वाटलं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी 2 दिवस